कोल्हापूर महानगरपालिका खासगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून सभासदांना आदर्श शिक्षक पुरस्कार, सेवानिवृत्त शिक्षक सत्कार आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा अशा संयुक्त कार्यक्रमाचं आयोजन मुख्याध्यापक संघाच्या कार्यालयात करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर बी.एम. हिरडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉक्टर बी.एम. हिरडेकर यांनी 21वं शतक हे ज्ञानयुग असून शिक्षक हेच या शतकाचे शिल्पकार आहेत असं सांगितलं. शिकवणं हे जन्म देण्यापेक्षा श्रेष्ठ दान आहे आणि हे ज्ञानदान शिक्षक जोपर्यंत चांगल्या पद्धतीनं करतायत तोपर्यंत हा समाज सुसंस्कारित आणि विकसित होण्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्याचबरोबर उत्तम शिक्षण देणं हीच पालकांची आपल्या पाल्याला दिलेली मोठी भेट आहे. याहून जगात कोणतीही श्रेष्ठ भेट नाही असं प्रतिपादन डॉक्टर बी.एम. हिरडेकर यांनी यावेळी केलं. यावेळी मनोगत व्यक्त करताना महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी आर.व्ही. कांबळे यांनी 10,000पासून सुरुवात झालेली ही पतसंस्था आज 500 कोटींची उलाढाल करतेय. हे सर्व सभासदांचं पतसंस्थेवर असलेल्या विश्वासाचं द्योतक आहे असं सांगितलं. यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक भरत रसाळे यांनी जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे स्वतः ज्ञानी आणि शिक्षणप्रेमी होते अशा शब्दात मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहत त्यांच्या प्रेरणेतून यापुढेही संस्था कार्यरत राहील असं सांगितलं. पतसंस्थेचे चेअरमन मच्छिंद्र नाळे, सातप्पा कासार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थी अशा 300 जणांना सन्मानित करून त्यांच्या कार्याचं कौतुक करण्यात आलं. यावेळी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन कृष्णात चौगले, संचालिका वर्षाराणी वायदंडे, रोहिणी येडगे, विद्या पाटील, महादेव डावरे, सूर्यकांत बर्गे, सर्जेराव नाईक, शिवाजी सोनाळकर, वसंत पाटील, अमित परीट, राजेश कोंडेकर, संतोष आयरे, राजेंद्र कोरे, संभाजी सुतार, अप्पासो वागरे, दशरथ कांबळे, व्यवस्थापक सदाशिव साळवी यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, सभासद उपस्थित होते.